कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांच्या नवी राजवाड्यात गणरायाचं आगमन झालंय। विशेष म्हणजे इको फ्रेंडली बाप्पा विराजमान झालेत। यावेळी वाजत गाजत आणि पारंपरिक पद्धतीने बाप्पाचं आगमन झालंय। तसंच गणरायाची विधिवत पूजा करून प्राणप्रतिष्ठाही करण्यात आली आहे। सर्वत्र लाडक्या बाप्पाचं अगदी धामधूममध्ये स्वागत होताना पाहायला मिळते। अगदी जल्लोषातलं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळते। अगदी तसंच वातावरण कोल्हापुरातल्या नवीन राजवाडा या ठिकाणी आहे। नुकतंच छत्रपती घराण्यातील जो गेल्या अनेक वर्षांची परंपरा असलेला बाप्पा देखील राजवाड्यामध्ये विराजमान झाला आणि या संदर्भातच बोलण्यासाठी स्वतः खासदार शाहू छत्रपती महाराज आहेत। महाराज, आज सगळीकडेच धामधूम आणि एक जल्लोषात लाडक्या बाप्पाचं आगमन झालं, काय सांगा? गणपतीचं जल्लोषात आगमन सगळीकडेच झालंय। फक्त कोल्हापुरात, महाराष्ट्रात नव्हे पण संपूर्ण भारतात मला वाटतं परदेशातही झालं असणार। काय नेमक्या शुभेच्छा संपूर्ण महाराष्ट्राला आज गणपतीच्या निमित्तानं, गणेश आगमनाच्या निमित्ताने? गणेश आगमनाच्या निमित्ताने सगळे विघ्न दूर व्हावेत आणि जनतेच्या हिताचे कार्य सातत्याने चालू राहिले पाहिजे। दुसरीकडे एकीकडे हा सगळा जल्लोषात गणेशाचं आगमन होते, मात्र दुसरीकडे आंतरवालीवरून जरांगे पाटील देखील आंदोलनासाठी निघालेले आहेत। मुंबईकडे खरं तर निघालेले, जी मागणी घेऊन आरक्षणाची गेल्या अनेक दिवसांपासून ते लढत आहेत, आता देखील तीच मागणी घेऊन त्या ठिकाणी ते जातात। ते जरांगे पाटील तर निघालेले आहेत आणि एकीकडे जनता आणि जरांगे पाटील आहेत आणि दुसरीकडे शासन आहे, तर शासनाने त्यांना न्याय द्यावा। तुम्ही गेल्यावेळी देखील भेट घेतली होती त्यांच्या, अनेक वेळा आंदोलनावेळी संभाजीराजेंनी घेतली होती, सर्वच नेत्यांनी त्या ठिकाणी जाऊन भेट घेतली होती आणि अजूनही त्यांचा जो मागणी होती ती कुठंतरी पूर्ण झालेली नाही आणि म्हणूनच आम्हाला या पद्धतीनं आंदोलन करावं लागतं असं नाही। त्यांना अजून न्याय मिळाला नाही हे स्पष्ट झालेलं आहे आणि न्यायासाठी प्रयत्न करणं हा सगळ्या जनतेचा अधिकार आहे। आज गणेशोत्सव आहे आणि गणेशोत्सव एकीकडे असताना, सगळीकडे जल्लोषाचं वातावरण असताना मुंबईत येऊ नये, आत्ताचं आंदोलन त्यांनी थांबवा असं प्रशासनाकडून आणि सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे। मात्र ते आपल्या आंदोलनावर ठाम आहे। आम्ही कुठला दंगा करायला मुंबईत आलेलो नाही किंवा जात आहे असं नाही, असं त्यांचं म्हणणं। बरोबर आहे ना, म्हणजे कोणालाही कुठेही जाण्याचा अधिकार आहेच आहे आणि आपले विचार जनतेच्या पुढे मांडण्याचाही अधिकार आहे आणि तसंच शासनाच्या पुढे मांडण्याचा अधिकार आहे। तर शासनाने इकडे लक्ष दिलं पाहिजे, मनापासून लक्ष दिलं पाहिजे आणि प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला पाहिजे। धन्यवाद महाराज आमच्याशी बोलल्याबद्दल। तर शाहू छत्रपती महाराज होते, त्यांनी एकंदरीतच संपूर्ण महाराष्ट्राला गणेश आगमनाच्या शुभेच्छा तर दिलेल्याच आहेत। शिवाय जरांगे पाटील यांचं जे आंदोलन आज सुरू आहे त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती जे मुंबईकडे रवाना होत आहेत जरांगे पाटील, तर त्याच अनुषंगाने देखील त्यांची मागणी जी आहे ती पूर्ण व्हावी, सरकारने याकडे लक्ष द्यावं असं देखील त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।